थोडं विषयांतर होईल, पण एखाद्या माणसाला जर संपवायचं असेल ना, तर चांगला मार्ग एकच आहे, त्याचं मनोबल धुळीस मिळवायचं. आपला शत्रू देवांश जहागीरदार सध्या मेंटली डिस्टर्ब आहे. तो त्याचं पर्सनल लाईफ देखील धुळीला मिळालेलं आहे. मार्केटमधलं त्याचं गुडविल जवळजवळ संपुष्टातच आलेलं आहे, कारण त्याची लाडकी बायको आपल्या बरोबर काम करणार आहे. सर, अरे हो 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 बाबा, तू मला माहित आहे की तू त्या प्रोजेक्टसाठी खूप एक्साइटेड. अरे टेंडरच्या ऑफिस मधून ऑफिशियल मेल आल्यानंतरच कामाला सुरुवात करता येईल ना. सर, टेंडर ऑफिस मधून मेल आलाय. काय मेल आला सुद्धा? मग लगेच त्यांना थँक्यूचा मेल ड्राफ्ट करा आणि त्याची एक कॉपी मला पाठवून द्या. चला. नो सर, जे मेल आलाय हे आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मिळण्याबाबत नाहीये. तर मग कसला मेल आलाय? सर प्लीज तुम्हीच बघा ना. एनी प्रॉब्लेम सर? काय झालं सर? आपलं टेंडर कॅन्सल केलं. कसं शक्य आहे पण हे? इतकंच नाही तर ते टेंडर आपला शत्रू देवांश जहागीरदारला देण्यात आलंय. आमच्या कंपनीने फ्रॉड केलाय असा मेल आलाय मला. नाही, हे शक्यच नाहीये. मला असं वाटतं काहीतरी मिसकम्युनिकेशन झालंय सर. आपण चेक करायला हवं. काहीतरी गोंधळ आहे. हाऊ इज दिस पॉसिबल? आजपर्यंत टेंडर मिळवण्याकरता मी वाटेल ते केलं. गरज पडेल त्याला मी विकत घेतलं. डॉक्युमेंट्स फोर्स केले, डिस्ट्रॉय केले. आजपर्यंत असं घडलं नाही. मग आजच का घडलं? तुमचा हा जो सेल्फ अवेअरनेस आहे ना, हा फारच आवडतो आम्हाला. पण आता यामुळेच तुम्ही पकडल्या गेलात हे सुद्धा खरं आहे म्हणा. मी या मागे तू आहेस देवांश? हो, मीच. त्याला आत्ता तुम्ही मेंटली अनस्टेबल म्हणालात, मूर्ख म्हणालात.